नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 24 ऑक्टोबर, वार आहे गुरुवार. तर उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. तर दिवाळीपूर्वी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे आणि असे म्हटले जाते की या योगावर आपण कोणतेही केलेले काम किंवा खरेदी केलेली कोणतीही वस्तू हे शुभ फळ देते आणि या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग तयार होत आहे. तर या दिवशी सर्वात शुभ योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे आणि हा योग देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, ज्यावेळी गुरुवारी हा नक्षत्र येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते आणि या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करून सेवा आणि अनेक प्रकारचे उपाय देखील केले जाते. तर असे केल्याने आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते. माता लक्ष्मी आणि नारायणाच्या कृपेने आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि या नक्षत्रामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करता तर ती खूप शुभ फळ देते. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि या नक्षत्रावर वास्तू, प्लॉट खरेदी केले जाते. तसेच सोने चांदी देखील खरेदी केली जाते. पण सर्वांनाच हे शक्य नाही. तर या शुभ योगावर तुम्ही कोणतेही जास्त महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या अगदी साध्या आणि सोप्या वस्तू, कमी खर्चिक वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि या खरेदी केल्यामुळे देखील तुमच्या सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, तुमची दरिद्री संपेल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर कोणत्या वस्तू आपल्याला या शुभयोगावर खरेदी करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, यावर्षी हे नक्षत्र 24 ऑक्टोबर रोजी गुरुवारी आलेलं आहे. तर या दिवशी हे नक्षत्र सकाळी 11:45 सुरू होणार आहे आणि तिची समाप्ती ही 25 ऑक्टोबरला दुपारी 12:31 संपणार आहे. तर या योगामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे तर तुम्ही गुरुवारी आणि शुक्रवारी देखील खरेदी करू शकता. तर या शुभ मुहूर्तावर आपण काही गोष्टी घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. तर बघा, तुम्ही खूप कष्ट करता पण तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो. घरामध्ये खूप आजारपण आहे आणि त्या आजारपणामध्येच तुमचा सर्व पैसा खर्च होऊन जातो. तुमच्या डोक्यावर कर्ज आहे. तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील करू शकता. तर या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही माता लक्ष्मीच्या प्रिय असणाऱ्या या काही वस्तू खरेदी केल्या तर तुमची दरिद्री नष्ट होईल. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहे तर त्या देखील कमी होतील. तुमच्या घरामध्ये येणारा पैसा हा टिकून राहील. घरामधील जे काही आजारपण आहे तर ते सुद्धा कमी होतील आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल. यासोबतच गुरुपुष्यामृत योगापासून ते 12 फुलवातींची तुम्ही एक सेवा देखील करू शकता. तर या योगावर कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे. घराचा उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करून त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणाची पूजा करून घ्यायची आहे. तर यापैकी एक जरी वस्तू तुम्हाला मिळाली तरीही तुम्ही ती घेऊन या. तर या वस्तू घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला या वस्तूवर एक सेवा करायची आहे. तर कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे तर बघा, हरभऱ्याची डाळ. तर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायची आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुळशीचं रोपटं नसेल तर तुम्ही तुळशीचं रोपटं देखील घेऊन येऊ शकता. यासोबतच आपल्याला अजून एक वस्तू आणायची आहे आणि ती म्हणजेच काळी हळद. तर ती देवाचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला काळी हळद मिळून जाईल. तर खूप मौल्यवान आहेत या वस्तू. त्यामुळे यापैकी एक तरी वस्तू तुम्ही या दिवशी अवश्य खरेदी करून आणा. तर यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील हळूहळू कमी होतील. तर आपल्याला या वस्तू घेऊन आल्यानंतर आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे. तर बघा, या वस्तू आणल्यानंतर बघा, तुम्हाला जर तिघही वस्तू घेऊन येता आल्या तर तुम्ही तिघही आणा किंवा यापैकी एक आणली तरीही चालेल. तर या वस्तू आणल्यानंतर प्रथम आपल्याला या वस्तू देवघरासमोर ठेवायच्या आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा करण्यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला एक फुलवात घालायची आहे. त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ती पंती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे बघा, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचं आहे. 16 वेळा कुबेर मंत्र पठण करायचं आहे. त्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत.
त्यानंतर सेवा करून झाल्यानंतर जे तुळशीचं रोप तुम्ही जर आणलं असेल तर ते आपल्याला आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे. आणि काळी हळद तर ती आपल्याला एखाद्या चांदीच्या डबीमध्ये किंवा एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर तुम्ही घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, जो काही छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही काळी हळद ठेवू शकता. तर यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. तसेच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी थोडं तरी सोनं खरेदी या दिवशी करा. तर सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व असतं या दिवशी आणि असे म्हटले जाते की या दिवशी आपण जर सोनं खरेदी केलं तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची वेळ येत नाही आणि त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सोनं देखील खरेदी करू शकता. आणि तुमच्याकडे सोनं खरेदी तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही या अगदी 5 ते 10 रुपयाच्या वस्तू देखील खरेदी करून आणू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.